नमस्कार, न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। घरकुल योजना गेली चोरीला, झाला भ्रष्टाचार। संपूर्ण पातूर तालुक्यातील गावांची घरकुल योजनांची चौकशी करून अहवाल द्यावा व तसेच खोटे धनादेश दिल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कायदेशीर गुन्हे दाखल करावेत या मागण्यांचे निवेदन देऊन अन्नत्याग आंदोलन दिनांक 9 डिसेंबर 2024 पासून पंचायत समिती कार्यालय तालुका पातूर या ठिकाणी विजयकुमार ताले व राजनारायण कांबळे यांनी ठाण मांडले। जोपर्यंत गाव पातळीवर जाऊन वृक्ष लागवडीचे मास्टरची चौकशी व मजुरांना मिळणारा मोबदला याची शहानिशा करून न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहील व बोगस वृक्ष लागवडीचे मास्टर भरून दिशाभूल व आर्थिक पिळवणूक करणाऱ्या रोजगार सेवकाला पदावरून कमी करण्याबाबत इत्यादी विषयांचा न्याय मिळावा याकरिता अन्नत्याग उपोषण सुरू आहे। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार सर, काय विषय घेऊन तुम्ही पातूर या ठिकाणी बसलेले आहात? पातूर या ठिकाणी आम्ही असा विषय घेऊन बसलो की जे पातूर तालुक्यातील घरकुलापासून वंचित असलेले जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांचं घर मिळालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी ज्यांचे पक्के घर आहेत त्यांना जे घरकुलं दिलेले आहेत ते कोण्या बेसवर दिले त्याची आम्हाला माहिती देण्यात यावी आणि जर समजा असे घरकुलं देण्यात आलेले जे काही अधिकारी असतील ते जर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर तशा पद्धतीच्या कारवाया अधिकाऱ्यांना करायला पाहिजे। ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि दुसरी आमची मागणी वृक्ष लागवडीच्या बद्दलची आहे, परंतु आज रोजी जे बसलो आम्ही तर हे घरकुलाच्या संदर्भात बसलेलो आहोत। तर खऱ्या अर्थानं की बा ज्याला खरोखर घराची गरज आहे त्या लाभार्थ्याला घरं भेटलेच पाहिजे हाच आमचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। काय सांगाल सर तुम्ही या विषयाला धरून? एवढंच सांगायचं आहे की आम्ही पातूर तालुक्या अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत सगळ्या गावांमधील संपूर्ण गावाच्या घरकुलांच्या प्रतीक्षा याद्या मागविल्यात आणि घरकुल योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंबंधात संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि जोपर्यंत वृक्ष लागवडीची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत संपूर्ण बिलं थांबवा अशी आमच्या अन्नत्याग आंदोलनानं केलेली